नमस्कार, व्हेज व्हरायटीजमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। नेहमीच्या नाश्त्यामध्ये उत्कृष्टता आणणारा विदर्भाची खासियत असलेला असा पदार्थ म्हणजे पोपट पोहे कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत। त्यासाठी आपण इथे पोपटाचे दाणे घेतलेले आहेत, कढीपत्ता, किसून घेतलेले आलं, बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या। आता आपण पोह्यासाठी लागणारी फोडणी करून घेऊया। त्यासाठी मी इथे कढईत तेल तापत ठेवते। हे जे पोपटाचे दाणे आहेत याला आम्ही कोकणात पावट्याच्या शेंगांचे दाणे असंही म्हणतो। आता आपलं तेल छान तापलेलं आहे, आपण त्यात मोहरी घालून घेऊया। मोहरी तडतडली की आपण त्यात जिरंही घालूया। तेही छान फुललं की आपण त्यात हिंग घालून घेऊया। हळद घालूया। मिरच्या घालूया। कढीपत्ता, किसून घेतलेलं आलं, बारीक चिरलेला कांदा, हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घेऊया। आणि यात पोपटाचे दाणे घालून कांदा आणि हे दाणे शिजवून घेऊया। एक टीप तुम्हाला इथे देते, फोडणीमध्ये थोडं पाणी घातलं आणि मग त्यात पोहे घातले तर पोहे एकदम मऊ होतात। आता आपण झाकण ठेवून छानपैकी वाफ काढून घेऊया। आहा, मस्त वाफ आलेली आहे। आपला कांदा आणि पोपटाचे दाणे शिजलेले आहेत। आता आपण त्यात भिजवून घेतलेले जाडे पोहे घालून घेऊया। पोहे कधीही पाण्यात जास्त वेळ भिजवून ठेवू नका। पोहे नेहमी चाळणीतच धुवा, जेणेकरून पोह्यातील पाणी निघून जाईल आणि फोडणी दिल्यावर लगदा होणार नाही। आता आपण हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करून घेऊया। काही वेळेला पोहे धुवून भिजत ठेवतानाही तुम्ही त्यात आवश्यकतेनुसार मीठ घालू शकता। ते चांगलं एकजीव होतं आणि पोह्याला लागतं। आता आपले पोहे हे छानपैकी मिक्स करून झालेले आहेत। आपण झाकण ठेवून वाफ काढून घेऊया। वाफ छान आलेली आहे। आपण परत एकदा हे सगळे हलवून घेऊया, वरून खाली खालून वर असं ढवळून घेऊया, जेणेकरून ते पोहे खाली कढईला चिकटणार नाहीत। आता आपण ह्यात चवीनुसार मीठ आणि साखर घालून घेऊया। पोहे ही महाराष्ट्रातील एक अतिशय प्रसिद्ध आणि नाश्त्यासाठी अनेकांची आवडीची डिश। सकाळी सकाळी गरम गरम पोहे, त्यावर लिंबू, कोथिंबीर आणि शेव असलं की आपला नाश्ता मस्तच होतो। पोटभरीचे आणि झटपट होणारे असे हे पोहे आपण बरेचदा करतो। मग कधी त्यात फक्त कांदा घालतो, तर कधी टोमॅटो, बटाटा, मटार, कोबी असं काही ना काही घालून आपण त्याचा वेगळेपणा टिकवण्याचा प्रयत्न करतो। त्याचप्रमाणे आज आपण ह्या पोह्यांमध्ये घातलेले आहेत पोपटाचे म्हणजेच पावट्याचे दाणे। आता वरून आपण ओलं खोबरं घालूया।
ओल्या खोबऱ्यानेही पोहे छान मऊ राहायला मदत होते. थोडीशी कोथिंबीरही घालून घेऊया. छानपैकी सगळं मिक्स करून घेऊया. अगदीच जर पोहे थोडे कोरडे वाटले तर तुम्ही पाण्याचा हपका मारू शकता. परत एकदा झाकण ठेवून आपण वाफ काढून घेऊया. छान अशी वाफ आलेली आहे आणि आपले विदर्भ स्पेशल असे पोपट पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. आपण ते सर्व करूया. गरमागरम वाफेचे पोहे, त्यावर खोबरं, कोथिंबीर आणि शेव. आहा, बघूनच तोंडाला पाणी सुटलं. तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. असे वेगळ्या प्रकारचे म्हणजेच पोपट पोहे. या पावसाळ्यात हे गरमागरम पोपट पोहे खायला काय मजा येईल ना. तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रियाही जरूर कळवा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपी सोबत. धन्यवाद.